और टूर्नामेंट ऑर्गेनाइज भी बहुत अच्छा किया है। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील एम्ब्रोस तुम्हाला पुढच्या मॅचसाठी 2 सलग सामने जिंकले ते तिशा स्पोर्ट रिची जितुलेले 11 डोंबिवली या टीमने। जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया नवी मुंबईचे एक अप्रतिम समालोचक विघ्नेशजी मडवी सर आणि त्यांच्यासोबत के करणजी काळन यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। TDPL 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेच्या भूमीवर चाललेला हा क्रिकेटचा घमासान आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते। मॅच क्रमांक 4 श्रीराम फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये मौलिक 11 मेगा वाघबीळ असा सामना आहे। लुजरचा सामना आहे। दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई आहे। दोन्ही टीमसाठी एक महत्त्वाची लढाई आहे कारण की डू और डायच्या सिच्युएशन मध्ये हा सामना खेळायचा आहे। टॉस नुकताच झाला आणि बॅटिंगसाठी टीम मौलिक 11 मेगा वाघबीळ संघ मैदानामध्ये उतरलाय। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते ओमी प्रकाश केणी आणि त्याच्या समवेत प्रेम पाटील मॅन फ्रॉम भिवंडी मॅन फ्रॉम दिवा ओमी केणी अगदी मिस्टर 50 म्हणून ज्याला ओळखलं जातं प्राऊड ऑफ नवी मुंबई। अनेक विक्रम अनेक मोठमोठ्या खेळी या ओमी केणीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला। मागच्या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला होता आणि तो सामना देखील गमावला होता पण या मॅच मध्ये आता चांगला खेळ करावा लागेल। मॅच होते सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। टीम मौलिक 11 मेगा गोंधळी यांचा संघ आहे। वाघबीळ संघ मैदानामध्ये खेळत असताना एक प्राइज आलेले संघ मालक श्रीराम फाउंडेशनचे रोशनजी ठाकूर आणि त्याचबरोबर प्रज्ञेशजी ठाकूर यांच्याकडून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 2000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। अंपायरचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात होत असताना बॉबी भोईर गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चॉप करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय पहिला बॉल डॉट येतोय। ओमी प्रकाश खेणी संयमाचा खेळ करावा लागेल। अगदी क्रिकेट मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली ओमी केणीची। माथेरानच्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अगदी उदयास आला। प्रकाश केणी त्यांचे पिताश्री ते देखील 40+ एक दर्जेदार खेळाडू आहेत। इथे ऑन साइडला ऑन ड्राय खेळलाय हाफ चान्स होता पण चेंडू जाईल सीमारेषी पलीकडे वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये ओमी केणीच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग TDPL चौकार। जीवनदान मिळाल्यानंतरही ओमीने त्या डावाला जास्त मोठं केलं नव्हतं पण हा डाव महत्त्वपूर्ण आहे। डू और डाय इथे जर केलं नाही तर या स्पर्धेमधून बाहेरचा रस्ता। चौकार पहिला आलाय खातं उघडलंय। खोलवर टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी दोन्ही बॅटर मध्ये कुठेतरी कॉलिंग खराब होतं। येस नो मध्ये कुठेतरी गाडी अडकली होती पण त्यानंतर मात्र सावरलं गेलंय आणि डॉट बॉलची सांगता होतीये। आजही सर पहिल्या 3ही मॅचेस तुम्हाला वन साइडेड पाहायला मिळाल्या। चौथी मॅच आहे पाहूयात तो कडा संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का? डेफिनेटली मिळेल कारण की डू और डायच्या सिच्युएशन मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। लाजवाब चेंडू अप्रतिम चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। ऑफस्टंपर मारा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि व्हाईट यॉर्करचं अस्त्र वापरलाय बॉबी भोईरने। किती फिरलाय पहा चेंडू व्हाईटचा रिटर्न क्रीजचा अगदी आत पडला आणि तिथून विकेट कीपर महेंद्रच्या हातात येत असताना सुरेख। इथे आडव्या बॅटने खेळला जातोय मिड विकेट रीजन मध्ये प्रोटेक्शन आहे सिंगल मिळते। अगदी 5 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा लागल्यात आणि संयम आणि अगदी शांत सुरुवात म्हणावं लागेल मौलिक 11 टीमची। भाबपलीचं षटक सुरू आहे। बॉबी भोईरने चांगली गोलंदाजी केली अगेन्स्ट ओमी केणी। एक चौकार जरूर लागला पण मागच्या काही चेंडूवर ओमी केणीला जखडून ठेवण्याचं काम करतोय। 5 धावा 5 चेंडूचा खेळ संपलाय। एक बॉल बाकी आणि स्ट्रायकिंग एंडला आता प्रेम पाटील मॅन फ्रॉम भाटाळे सध्या पाहायला मिळतोय। हे षटक तितकं प्रोडक्टिव्ह नाहीये फक्त 5 धावा एक चौकार जरी आला असला बॉबी भोईर
शेवटचा बॉल शिल्लक आहेत. बॉबी भोईरचे आतापर्यंत 5 बॉल कंप्लीट होत असताना 5 धावा दाखल करावे लागलेत. बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर चेंडू लगवला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. बॉबी भोईरने अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 6 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये शांत आणि संयमी सुरुवात मौलिक 11 मेगा वाघबी संघाची. बिनगडी बाद 6 धावा. प्रिव्हियस ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते. प्रेम पाटील येत असताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकामध्ये संत सुरुवात आहे कारण धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतात 6. पण बॉबीने दुसऱ्या बाजूने विकेटी मिळवली नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. इथे आता आपण जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये सर हाय स्कोर देखील पाहायला मिळाला या स्पर्धेमधला जो 94 होता. तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण मात्र कमी धावा बघितल्या 45. थर्ड मॅच मध्ये आपल्याला 44 पाहायला मिळाल्या. ही 4th मॅच आहे. पाहूयात काय घडणार आहे. ही देखील लो स्कोर असेल की ते मात्र आपल्याला ऍव्हरेज स्कोर की मग हाय स्कोर देखील पाहायला मिळतोय. नक्कीच ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. राहुल यादव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना प्रेम पाटील आणि ओमकार खेडी हे 2 बॅटर मौलिक 11 टीम. यावेळी फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. एलिव्हेशन नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय मौलिक 11 संघाला. फलंदाज प्रेम पाटील बॅक टू द डगआउट. थोडी फुरसत भी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत आणि प्रेमची विकेट येत असताना पाहायला मिळाली. जबरदस्त कॅच कृष्णा गवळी यांच्याकडून आपण बघितली काऊ कॉर्नरला आणि 6ला पहिला धक्का. आता दोन्ही लेफ्टी मैदानाच्या आत आहेत. करण धुळे या मॅच मध्ये जरूर कॅप्टनने प्रमोट केलं. त्याला 3ऱ्या क्रमांकावरती तो आलाय आणि पार्टनरशिपची गरज आहे आता. बिकॉज दुसऱ्या बाजूने फर्स्ट ओव्हर बॉबीने जखडून ठेवलं होतं. P1 मध्ये फक्त 6 धावा. तर राहुल यादव आलाय आणि दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट काढली आहे. एक गडी बाद 6 धावा अशी सुरुवात म्हणावी लागेल मौलिक 11 टीमची. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना करण धुळे दोन्ही लेफ्टी बॅट्समन आहेत. त्यामुळेच दोघी फलंदाजाचा जर बॅटिंगची स्टाईल म्हणाले तर अटॅकिंग क्रिकेट खेळतात. त्यामुळेच अटॅकिंग क्रिकेट आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावे लागेल. करण धुळे ओमकार खेडे हे दोन्ही बॅटर मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरले होते. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. करण धुळे ऑफ द मार्क. पहिली धाव करण धुळेच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. संत सुरुवात आहे त्यामध्ये विकेट देखील आली आहे. ओमी अटॅक सुरुवातीपासून करण्याचा प्रयत्न करतोय. फर्स्ट ओव्हर पासून आपण त्याला पाहतोय आणि या दोघांमधून एकाला तरी मोठी इनिंग या ठिकाणी या डावामध्ये साकारायची आहे. तर धावा होतील. सध्याचा धाव फलक 7. इथे टप्प्याच्या बॉलला पुल केलाय. एलिव्हेशन नाहीये. ओमी केडीचा खेळ संपलाय. या मॅच मध्ये देखील ओमी केडी मात्र अपयशी ठरलाय. आणखी एक विकेटचं पतन. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना ओमी केडीचा खेळ संपलाय. दुसरा धक्का लागतोय मौलिक 11 संघाला 7 या आकड्यावर.
फलंदाजांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी खूप चांगला झेलला गेला. स्वराज म्हात्रे दोन्ही नवी मुंबईचे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळेल आणि झेल घेतल्यानंतर एक सेलिब्रेशन पाहायला मिळालं कारण की इम्पॉर्टंट विकेट आहे. स्वराज म्हात्रेने झेल पकडलाय. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक मानला जातोय. गुठ्ठुरी गावाकडून बिलॉंग करतोय. ओमी केडी बाद झालाय. 2 गडी बाद 7 अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. सुरुवात फार महत्वाची असते. तुमची सुरुवात इम्पॉर्टंट असते आणि मौलिक 11 मेघा वाघबी टीमची सुरुवात खडतर राहिली आहे. 2 गडी बाद 7 धावा दाखल करावे लागलेत. राहुल यादवचं षटक. पहिला बॉल विकेट आली. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. तिसऱ्या बॉलवर विकेट म्हणजे 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 विकेट घेण्याचा कारनामा राहुल यादवने केल्यात आणि जखडून ठेवल्या प्रतिस्पर्धी संघाला. डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये हा सामना खेळत असताना दोन्ही टीमसाठी फार महत्वाचे हा सामना आहे. यस, गोलंदाजांना माहिती आहे आणि जसं फील्ड पोझिशन त्यांनी सेट केलेलं आहे त्याच पद्धतीने बॉल येत आहेत. न्यू बॅटर अजय शेलार फलंदाजीसाठी आलाय. ऑफस्टंबर मारा केला गेला. अगोदरच मन केलं होतं की स्विच हिट रिव्हर्स फटका खेळू पण डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक गोलंदाज अचूकता आणि भेदकता पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी क्रीज मध्ये चेंडू पिचिंग केला गेला. अगदी बॅट्समनला फॉलो करून त्याची रणनीती आखून अगदी त्याचा स्टान्स बघून गोलंदाजी केली जाते आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू जरूर घेतलेला आहे. अंपायरचा डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. तर अंपायर चेक करतील एक्झॅक्ट बॉल कुठे लँड झालेला आहे. स्विच हिटचा प्रयत्न. हा प्रयत्न मला आठवतोय श्रीराम फाउंडेशनच्या कृष्णा गवळीने देखील केला होता. पहिल्या मॅच मध्ये तिथे अपयश पदरात पडलं होतं. धावा बनल्या नव्हता. पहिला सामना गमावा लागलेला आहे. ही डू ऑर डाय मॅच आहे. लुझर दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलेला आहे आणि त्यामुळे या सामन्यामध्ये जर जिंकले तर नेक्स्ट मॅच मध्ये चान्स मिळेल. फेअर डिलिव्हरी म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. राहुल यादव 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि फक्त 1 धाव खर्च केलीत. 7 वर 2 गडी बाद. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येताना दिसत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजय शेलार खातं उघडायचं आहे. करण धुळेच्या बॅट मधून सिंगल आली आहे. दोन्ही ओपनिंग पेअर मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेत. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय. फायनली ग्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावांसाठी इथे प्रयत्न केला जातोय. चांगली रणनीती कारण की सिंगल डबलचा खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. स्ट्राइक रोटेट करणं किंवा धावफलक हलतं ठेवणं हे टीमसाठी नेहमीच लाभदायक ठरेल. नियंत्रित बॉलिंग आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा आलेल्या. चान्स दिले नाही. पॉवर प्ले सुरू आहे. आपण म्हणतो की जरूर फलंदाजाला मुभा असते मात्र गोलंदाजाला असते. विकेटच्या चान्सेस जास्त असतात आणि त्यामध्ये 2 विकेट या ओव्हरमध्ये राहुल यादवने काढलेले. शेवटचा 1 बॉल असेल पॉवर प्लेचा. आज आपण पॉवर प्लेचा हाय स्कोर देखील बघितला. आज आपण पॉवर प्लेचा लो स्कोर देखील बघितलाय. या स्पर्धेमधला देखील आपल्याला हाय स्कोर पाहायला मिळाला. या स्पर्धेमधला आपल्याला आतापर्यंतचा लो स्कोर देखील पाहायला मिळाला आणि ते दोन्ही विक्रम बालाजी एकर्स या टीमच्या नावावरती. डेफिनेटली शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. स्टेप आउट केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक हाताळला गेले राहुल यादवने. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करून 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 9 धावा. काय म्हणाल कशा पद्धतीने सुरुवात आहे मौलिक 11 मेघा वाघबी संघाची? खडतर प्रवास करावा लागणार आहे कारण ओमीकडून फार अपेक्षा होत्या. पुन्हा तो अपयशी ठरला. प्रेम पाटील कडून अपेक्षा होत्या. तो देखील अपयशी ठरला. करण धुळे आणि अजय शेलारी जोडी मैदानाच्या आत आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. त्यामध्ये तुम्हाला विकेटचं देखील महत्व असतं. विकेट देखील टिकवाव्या लागतात. जर मात्र बल्कमध्ये विकेट गेल्या तर धावसंख्येला पूर्णपणे स्टॉप अर्थातच गळती विकेटची झाल्यानंतर पूर्णपणे धावसंख्या थांबते आणि जे आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये डेफिनेटली विकेट पडल्यानंतर जो प्रेशर आहे ना त्या प्रेशर मध्ये अनेक संघ मात्र बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन येतोय बॉबी भोईर ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. किफायती गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली अगेन्स्ट ओमी केणी. आता मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर. वेले गावचा सितारा अगदी चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी आणि TDPL मध्ये
आपलं प्रदर्शन दाखवत असताना यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल, त्याचं नाव आहे करण धुळे. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना आणखीन एक धक्का लागतोय. टीम मौलिक 11 मेगा वाघबीळ संघाला फलंदाज बाद. मिळाली नव्हती त्या मॅच मध्ये, पण आता गोलंदाजांना अगोदर चान्स मिळाले. टॉस जिंकला, त्याने फिल्डिंग करतायत आणि त्याचबरोबर संघ मालकाने पारितोषिक देखील लावलेलं आहे. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 2000, विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. श्रीराम फाउंडेशनचे संघ मालक या उद्योजक रोशनजी ठाकूर आणि त्याचबरोबर प्रज्ञेशजी ठाकूर यांच्याकडून नवीन बॅटर आलेत. विशाल निघोट. पहिलाच बॉल, अगदी रिव्हर्स स्वीपचा फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे विशालच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग TDPL चौकार. आहे कारण की पॉवर प्लेचं षटक संपले आणि बॉबी अगदी चांगली गोलंदाजी करतो. त्याच्या अगेन्स्ट एक अप्रतिम खणगडे चौकार लगवलाय. टीमची धावसंख्या 13, 13 वर 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 बॉबी भोईर गोलंदाजी ट्रॅकवर स्टेप आउट केला आहे. फटका चांगला आहे. मिड ऑफ रिजन मध्ये अगदी चित्याच्या चपाईने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत सिंगल मिळते. अगदी रिस्की सिंगल होती. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्लोज कॉल असू शकला असता. येस, आणि गोलंदाजी चांगली होती, त्याला क्षेत्ररक्षणाची साथ चांगली आहे, त्यामुळे धावसंख्येची कमतरता आतापर्यंत पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मागचा चौकार जो आलाय त्या अगोदरचा चौकार या डावाच्या दुसऱ्याच बॉलवरती होता आणि जवळपास जर आपण बघितलं तर 11 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर जो मागचा चौकार आलाय. अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे, धावा कराव्या लागतील कारण की इम्पॉर्टंट मॅच खेळत असताना दोन्ही संघ एकीकडे मौलिक 11 मेगा वाघबी, त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन, हे दोन संघ अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा बॉबी बोयर तयार. षटक क्रमांक 3 फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल का? अप्रतिम झेल पकडला जातोय. आणखीन एक लाजबाब झेल आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज अजय शेलारच्या विकेटचं पतन होत असताना गडी क्रमांक 14 वर 14 हादरा लागतोय मौलिक 11 मेगा वाघबी संघाला. आता मूड मध्ये आलेले आहेत आणि या मॅच मध्ये मी म्हणेन श्रीराम फाउंडेशनचे गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतात. दुसऱ्या बाजूला आपण मौलिक 11 मेगा वाघबी या संघाच्या बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर पहिल्या मॅच पासून फार बदललेली आहे. प्रत्येकाचा क्रम बदललेला आहे, पण इकडे ज्या धावा पाहिजे होत्या त्या मात्र कमीच आपल्याला पाहायला मिळतात. डेफिनेटली 14 वर 4 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा केस सुरू आहे. बॉबी भोईरने पुन्हा एकदा विकेट्स अगदी आपल्या नावी केलाय. कव्हर रिजन मध्ये धावचीची संधी आहे. काय घडलंय? थ्रो वेगवान होता, कॅरी झाला नाही. बॉबी भोईर नाराज होते. धावचीची संधी गमावली. इथे श्रीराम फाउंडेशन टीमने गफलत झाली होती. कॉलिंग खराब होतं. धावचीत अगदी होईल असं वाटलं होतं, पण थ्रो आणि कलेक्शन
यामध्ये कुठेतरी गफलत होताना पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल, अगदी अर्ध्या पिचवर होता पण थ्रो इतका चांगला नव्हता, त्यामुळेच धावचित होता बचावले. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 ओव्हरचा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बॉबी भोईर, फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एकच धाव मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 वर 4 गडी बाद. बॉबीच्या अगदी 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात आणि 2 इम्पॉर्टंट विकेट म्हणजे सलामीवीरना बाद करण्यामध्ये बॉबी भोईर यशस्वी झालाय. नो डाऊट कारण पहिल्या ओव्हरमध्ये तो लेफ्ट आर्मर आहे आणि ओमी सारखा लेफ्टीज बॅटर त्याच्या अगेन्स्ट होता, मात्र एकच बाउंड्री त्या ओव्हरमध्ये आली होती. तेव्हा डिसिप्लिन बॉलिंग केली, हरकत नाही. विकेट त्याला त्या ओव्हरमध्ये मिळाली नव्हती, पण या ओव्हरमध्ये ती विकेटची भूक देखील त्याने भागवली. 2 विकेट इथे त्याने मिळवलेल्या आहेत आणि ओव्हरऑल 2 ओव्हर्समध्ये 2 विकेट काढत असताना फक्त 13 धावा आणि त्याचबरोबर राहुल यादवने काय त्याला साथ दिली आहे. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आणि 2 विकेट त्याने काढलेल्या आहेत. गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आता करायचं मी म्हणेन जे काही या पहिल्या डावामध्ये ते मौलिक स्पोर्ट्स मेघा वाघवेचा फलंदाजांना. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे. पॅव्हलियनकडे जर तुम्ही बघितलं तर बॅटिंग ऑर्डर जरूर आहे, पण इथे आता कोणता फलंदाज पाहूयात. मैदानाच्या आत उभा राहतोय, धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि दुसऱ्या बाजूने तर स्पष्ट केलंय राहुल यादव कंटिन्यू करत आहेत बॉलिंग मार्कवरती सध्या ते तयार होत असताना. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये किती धावा केल्या जातील त्याकडे पाहिलं जाईल. चला जाऊया, चौथ्या षटकाला सुरुवात होईल. ऐकूया करण काळन यांच्या वाणीतून पुढच्या 3 षटकांची कहाणी. कृष्णा गवई सध्या लीड करत आहेत. महेंद्र मागे जे सिनियर खेळाडू आहेत या संघाचे दोघेही चर्चा करत असताना प्रत्येक विकेट अगणिक आपण पाहतोय, ओव्हर अगणिक, या सर्व घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. स्टेप आउट झाला, पॉइंटला फिल्डर आहेत, सॉफ्ट डिसमिसल, विकेट चालू आहेत एका मागोमाग. 16 ला 5 वा धक्का मौलिक 11 मेघा वाघबीळला. रोहित भालेराव किडनी डाव फसलेला पूर्णपणे. 17 बॉलचा खेळ बाकी पाहूयात या डावामधला अजूनही मौलिक 11 मेघा वाघबीळचा आणि दुसऱ्या बाजूने प्रत्येक बॉल अगणिक चक्रव्यूह आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत आणि कुठेतरी तो हलवला जातोय माइंडसेट फलंदाजाचा यादव. बॅट हवेतच फिरली वरच्या वरती, बॉल मात्र बॅटच्या खालून थेट निघून आलाय. स्किट होत असताना जणू काही खेळपट्टीवरती विकेट किपर कडे ड्यू फॅक्टर आहे, बॉल स्किट होऊ शकतो आणि कदाचित मागच्या बॉलवरती तेच घडलंय. बघा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पूल करत असताना जरूर प्रयत्न तर चांगला होता कृष्णाचा, पण पहिल्या टप्प्यावरती तो बॉलला तिथे कव्हर करता आलं नाही आणि चौकार आलाय. चौकारासोबत धावसंख्या सध्या आपण पाहत आहोत ती 20 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऑन साइडला खेचून मारल्या फटक्याला. 3 फिल्डर जरूर आपण पाहतोय, ज्यामध्ये डीप स्क्वेअर लगे मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि त्या मिड विकेटचा गॅप मधून बॉल जात असताना सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यांची नितांत गरज आहे. फटके येत राहिले फलंदाजांना कॉन्फिडन्स मिळेल आणि त्याचबरोबर धावा जर मोठ्या जरूर बनल्या 50 पेक्षा जास्त बनवाव्याच लागतील तुम्हाला. फुल लेंथ होता, एज घेऊन थर्ड मॅन कडे चान्स आहे डायरेक्ट हिट साठी. बॉबीचा डायरेक्ट हिट मिस. नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतले. आता ओव्हर थ्रो मात्र थोडे उशिराने आपण पाहतोय. जसे स्ट्रायकिंग एंडला ते धावले होते, ज्या वेगाने धावले होते, लगेच थांबणं तितकंसं सोपं नव्हतं, त्यामुळे सेकंडला चान्स मिळाली नाही. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 21. 21 वर 5 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना रोहित भालेराव किडनीच्या बॅटमधून चौकार आलाय. अखेरच्या षटकामध्ये धावांची गरज आहे आणि त्यासाठी आता सूरज आणि रोहितला चांगली फटकेबाजी करावी लागेल. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला हुक केलाय, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आणि चांगला झेल. पुन्हा स्वराज कॅच त्याने पकडली आहे. 21 ला 6 मौलिक 11 मेघा वाघबीळ.
साठी सुवर्ण संधी असेल. हेडूडचे सूरज भंडारी आणि यज्ञेश खान यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. श्रीराम फाउंडेशन या टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला ही सुवर्ण संधी असेल. O2 कॉमेंट्री बॉक्स. 6 गडी बाद 21 धावा. एकही फलंदाज आता मात्र क्रीजवर थांबला नाही. त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, बॉबी भोईर असेल, राहुल यादव असेल, हे 4 षटक आहे ना अप्रतिम दर्जाची आणि डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. एकही फलंदाजाला टाइम स्पेंड करता आला नाही खेळपट्टीवरती, हे प्रमुख कारण राहिलंय. लांबून खेळण्याचा प्रयत्न, चान्स होती, महेंद्रने ती घेतली देखील होती डायरेक्ट हिट साठी, बट तिथे हिट मिस आणि शेवटचा डॉट आलाय. 2 ओव्हरचा स्पेल, 4 विकेट आणि फक्त 8 धावा. जबरदस्त बॉलिंग राहुल यादवची श्रीराम फाउंडेशन साठी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 विकेट. मौलिक 11 मेगा बागबीळ 21ला 6. वर 6 गडी बाद. राहुल यादवच्या 2 ओव्हरचा स्पेल आतापर्यंत संपलाय. 8 धावा देऊन 4 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचे 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहे. 2 ओव्हर मध्ये किती धावा होतील त्याकडे पाहिलं जाईल, कारण की जे टॉप ऑर्डरची बॅटर्न होते ना ते सगळेच परतलेत. त्यामुळेच आता रोहित भालेराव आणि जुगेश वर मोठी जबाबदारी असेल. ही जबाबदारी आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील या मॅच मध्ये. या शेवटच्या आणि डू और डायच्या मॅच मध्ये खेळत असताना दोन्ही संघ, म्हणजेच जो संघ पराभूत होईल त्या संघासाठी हा शेवटचा सामना असेल. त्यामुळेच हा सामना दोन्ही टीमसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. करंट रन रेट 5.25 फारच कमी आणि त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर फक्त 32 दाखवतोय. पण उर्वरित 2 ओव्हर मध्ये 32 आल्या तर 50 पेक्षा जास्त होतील. हेदूटने एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती रोहित पाटीलला आपण पाहतोय. लास्ट मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट. पूल केलाय, चाबूक शॉट कॅप मध्ये मिड विकेटला. पहिल्या टप्प्यावरती चौकार. धावा वाढवण्यासाठी रोहित भालेराव ही मात्र शेवटची आशा असेल, कारण की टॉप ऑर्डर कुठेतरी कोलॅप्स झाले. त्यामुळेच या मिडल ऑर्डर मध्ये रोहित भालेरावची धारदार फलंदाजी फार महत्त्वाची असणार आहे. जितक्या धावा करतील तितक्या धावा मात्र सेकंड इनिंग मध्ये त्याचा उपयोग होईल गोलंदाजांना. पहिल्या बॉलवर चौकार. फुल लेंथ होता. समोर आपण पाहतोय कव्हर्सला ड्राइव्ह केला. डबलचा कॉल आहे. डीप मधून फिल्डर येतील, उचलतील, थ्रो करतील, तोपर्यंत धावा 2 मिळतात. प्राइज झालेलं रोहित भालेरावसाठी पंकज चौधरी आणि प्रथमेश चौधरी यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. 27 वरती सध्याचं धावा फलक आपण पाहतोय. ही पार्टनरशिप वेगाने जर मोठी झाली, बॉल कमी आहेत, फक्त 10 बॉलचा खेळ बाकी या डावामधला, तर मात्र 50 धावा जरूर आपल्याला धावा फलकावरती देखील पाहायला मिळतील. आणि सध्याचं दवबिंदू पाहता आपण, ड्यू फॅक्टर पाहता 50 धावा जरी झाल्या तरी मॅच टाईट होऊ शकते. डेफिनेटली मॅच टाईट होऊ शकते, कारण की दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. 27 वर 6 गडी बाद. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 10 चेंडूमध्ये 22-23 धावा आल्या तर मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. मॅच मध्ये मजा येईल. रोहित भालेराव किडनी अनेक मोठमोठ्या इनिंग विस्फोटक फलंदाजी केली. अनेक सामन्यामध्ये या मॅच मध्ये देखील एक चांगला खेळ करावा लागेल. बॉलर्स बॅक. बॉल आणि हाताला लागला. येस, अंपायरचं बोट देखील आकाशाकडे. क्रीज सोडली होती नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज होते रन आउट.
पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा गेल्या, त्यानंतर रनआउटची विकेट. पुढचा बॉल रोहित पाटील, स्विच हिटचा प्रयत्न, वॉट अ शॉट, कडक फटका, बॅकपट पॉइंट रिजन मधून, किडनीचा बॅट मधून षटकार. भालेराव किडनीच्या बॅट मधून षटकार आलाय. 7 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान. टीमची धावसंख्या 33 वर 7 गडी बाद. अतिशय महत्वाची इनिंग या मॅच मध्ये करत असताना रोहित भालेराव अटॅकिंग क्रिकेट आणि अगदी टीम अडचणीमध्ये आहे, संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. प्राइस दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. संघमालक रोशनजी ठाकूर यांच्याकडून पुन्हा पारितोषिक आले. रोहित भालेरावच्या बॅट मधून धावा येतात आणि त्याची विकेट जर जो गोलंदाज घेतोय श्रीराम फाउंडेशनचा, तर त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. संघ मालकांमध्ये देखील ही चुरस आपण पाहत आहोत, कारण ही डू ऑर डाय मॅच आहे. इथे जिंकले तर नेक्स्ट मॅच खेळायला जरूर मिळेल, तिथेही तुम्हाला संधी मिळेल, पण त्यासाठी या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. धावा बनला नव्हता, धावा यायला सुरुवात झाली. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत आणि किडनी 4 जून बॅटिंग करतोय. 33 धावा सध्या, 5वर षटक, 2 बॉल आणि बाकी आहेत. डीप स्क्वेअर लेग्स आपण पाहतोय. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ डिपिश कव्हर पॉइंट. समोर मिड ऑफला चेस केलं, बॉलने लॉंग ऑफ कडे चाललाय. फार वेगळ्या डीप मधून फिल्डर, पहिली धाव एकच इथे आपण पाहतोय या बॉलवरती आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या 34. या दरम्यान आपण पाहतोय बालाजी एकर्स भिवंडी या टीमचे पुरस्कर्ते विराजी चोरगे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 34 वर 7 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये कुठेतरी धावा येताना पाहायला मिळाल्या. 5 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत रोहितने आणि रोहित भालेरावची अप्रतिम फलंदाजी. रोहित वर्सेस रोहित. शिवम पांडे बिट्टू या नावाने ओळखला जातोय. श्रीकृष्ण दिवा नवी मुंबई टीम मधून अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. शेवटचा बॉल, ऑन साइडला पूल करायचा होता, फुटवर्क नव्हता. चांगला बॉल लांब ठेवलाय आणि लांबूनच आपण पाहतोय विकेट कीपर कडे जात असताना. थोडं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं ते मौलिक 11 मेगा वाघबीळसाठी. 13 धावा या ओव्हर मध्ये आल्या आणि ओव्हरऑल 5 षटकांच्या अखेरीत 34 ला 7. आयोजन समितीच्या वतीने कालही आपण पाहिलं, आजही सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय. आणि आमचे आचारी संदीप पाटील यांचेही कौतुक, जे डायगरचे सातत्याने आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली मेजवानी पहिल्या दिवसासुद्धा आपण पाहिल्याने आजही आपल्याला पाहायला मिळाली. तसेच विवाह संदीप मात्रे एक शिमोडी सामनाबाद तिच्याकडनं सुद्धा जलपेश भोईर आणि त्यांच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2025 साठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. टेलिकास्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचे. वॅगन व्हील तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या डावाचा कुठे धावा, कुठे षटकार, कुठे सिंगल, कुठे डबल, चौकार, आपण ज्या पद्धतीने ते हायलाइट केले होते. 34 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि क्रीडांगण जसं जसं आपण मध्यरात्रीकडे जातो सर, एक ग्रीन लश आउटफील्ड आणि बाजूला सर्वत्रित आपण अंधार पाहतोय, त्यामध्ये असलेलं हे फ्लड लाईट क्रिकेट आणि अर्थातच वैकुंठवासी अरिव्यक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी निळजेमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. जीटीसी प्रेझेंट TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 च्या या दुसऱ्या रजनीमध्ये लास्ट ओव्हर 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया टार्गेट काय सेट होणार आहे, कारण दुसऱ्या बाजूने सेट झालाय तो रोहित भालेराव आणि त्याच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये 18 धावा आलेल्या आहेत. एकमात्र फलंदाज या बॅटिंग ऑर्डर मधला त्याने टाइम स्पेंड केलाय आणि डबल डिजिट मध्ये धावा देखील बनवल्या आहेत. लास्ट ओव्हरला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आलाय मॅन फ्रॉम वसार सूरज दूधकर. चेंजेस आपल्याला फील्डिंग मध्ये पाहायला मिळतात. मिड ऑफ आत आहे, शॉर्ट कव्हर थर्ड मॅन आणि त्याचबरोबर फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट्स एक्स्ट्रा कव्हर बाहेर. शॉर्ट बॉल होता, पूल केलाय आणि बॉल लुक त्या ताराप्रमाणे डोळ्यांच्या नजरेआड सीमारेषा पार षटकार.
मात्र एक चांगला खेळ करत असताना रोहित भालेराव आपल्या टीमसाठी टीमची धावसंख्या 40 वर 7 गडी बाद. एक्सप्लोसिव्ह इनिंग त्याचा क्रम आता चुकलाय की काय, कारण 7व्या क्रमांकावरती आला आणि तिथून त्याने सुरुवात केली. 9 बॉलचा काय आतापर्यंत केलाय. 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 40 वरती मौलिक 11 मेगा वाघबी. दुधकर स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचा होता, मात्र इथे पडल्याबरोबर विथ अँगल लेफ्ट आर्म मध्ये विकेटने आला होता. सूरज बॉल बाहेर निघतोय. डॉट बॉल. सुपर बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. पहिल्या बॉलवर जरूर खुटप्प्याचा बॉल होता, पण यावेळेस अँगल ने चेंडू अगदी वळला गेला आणि डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंगचा. शफल झालाय, जागा बनवली आणि आता बॉलला जागा दाखवली आहे. डिफाईन लेग कडे 4 धावा. चव्वेचाळीस आकड्यावर ज्या 50 धावांचा अगदी पल्ला गाठेल का असा प्रश्न होता, त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचं श्रेय जातोय रोहित भालेराव किडनी याला. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय 11 बॉल मध्ये 28 धावांची एक आक्रमक खेळी. 44 धावा धावा फलकावरती आहेत. दुधकर पुढे दुधकरला आणखी एक दणका दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बार. बाबा पॅक हिट. षटकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7, त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये 5 धावा, 5व्या ओव्हरमध्ये 13 धावा आणि आतापर्यंत 4 बॉल संपलेत 6व्या ओव्हरचे आणि 16 धावा सूरज दुधकरने खर्च केल्यात. 50 कंप्लीट. 50 धावा धावा फलकावरती लागतात मौलिक 11 मेगा वाघबीच्या. फायटिंग टोटल तर सध्या उभी केली आहे. बॉल आणि बाकी आहेत 2. त्या 2 बॉल वरती पाहूयात किडनीचा बॅट मधून किती धावा येतील. दुधकर फुल लेन टाकलाय, मागे सरकला, जाऊ दिलं बॉलला. अंपायरचा सिग्नल वाईड. लांब ठेवायचं होतं कारण ऑलरेडी मागचा पण पाहतोय 4 बॉल मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. सो त्याच्या रेंज मध्ये बॉलला द्यायचं नव्हतं, त्यामध्ये हा प्रयत्न आता असफल ठरत असताना गोलंदाजाचा. 51 51 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. रोहित भालेराव फुल लेन पुन्हा मागे सरकलाय. यावेळेला थर्ड मॅन कडे बॉल चाललेला आहे. रोहितची जरूर आशा होती की कदाचित हा असेल व्हाईट बॉल, मात्र आता अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. व्हाईट साठी थर्ड अंपायर चेक करतील. फेअर डिलिव्हरी म्हणजेच डॉट बॉलची सांगता होती. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चांगला बॉल आपण बघितला आणि कॉन्फिडन्स तो आपण बघितला होता विकेट कीपर कृष्णा गवळीकडे आणि गोलंदाज सूरज दुधकरकडे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 51. शेवटचा 1 बॉल आता बाकी आहे. टार्गेट डिसाइड करणारा बॉल. श्रीराम फाउंडेशनला किती धावा बनवाव्या लागतील विजयासाठी तो ठरवणारा बॉल आणि 13 बॉल 34 धावसंख्येची आतापर्यंत एक्सप्लोसिव्ह इनिंग आपण बघितली रोहित भालेरावची, जी उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या गोलंदाजांसाठी दुसऱ्या इनिंग मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला आत बोलवलंय आणि डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला फिल्डर मागे. एज आहे बॉल गरंगळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर कडे कीपरने धाव ठोकली. डबलचा कॉल आहे. थ्रो येतोय. स्ट्रायकिंग एंडला चान्स असेल आणि रनआउटची विकेट. सो अर्थातच हा डाव संपलाय, पण दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अंपायरचा सिग्नल येत असताना शॉर्ट रन. सो एकही धाव तुम्हाला मिळणार नाही. डाव संपलाय. 51ला 8 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय श्रीराम फाउंडेशन समोर मौलिक 11 मेगा वाघबीळने.
आयोजक आमचा लय जबर जलपेश दादा भोईरे तसा आयोजक हुकमी दमदार तेजस पाटील दादा एक नंबर दादा सुशील पाटील असा आयोजक हाय वनम्यान दादा सुशील पाटील असा आयोजक हाय वनम्यान ठाणे जिल्हा प्रीमियर लीगला भावा टॉपच आयोजन आमच्या लीगला नेहमीच असतंय भावा टॉपच आयोजन आमच्या लीगला नेहमीच असतंय भावा टॉपच आयोजन ठाणे जिल्हा प्रीमियर लीगला भावा टॉपच आयोजन गाव शहरात पहचान झाली अलग TDPL चा न्याराच स्वॅग सारी पब्लिक बघाया घेते भाग ठाणे जिल्हा प्रीमियर लीग होत टाईट वातावरण आमच्या लीगचा न्याराच मान टाईट वातावरण आमच्या लीगचा न्यारच मान आमच्या लीगला नेहमीच असतंय भावा टॉपच आयोजन आमच्या लीगला नेहमीच असतंय भावा टॉपच आयोजन टॉपच्या आयोजनामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. GTC प्रेझेंट TDPL सीझन 5 मध्ये आपण आहोत. या मॅच साठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. या दुसऱ्या डावासाठी श्रीराम फाउंडेशनचे संघ मालक युवा उद्योजक रोशनजी ठाकूर आणि त्याचबरोबर प्रज्ञेशजी ठाकूर यांच्याकडून प्रेक्षकांना सीमारेषेच्या बाहेर जर आपण कॅच पकडली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि आयोजकांकडून ऑलरेडी पहिल्या मॅच पासून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये आपल्याला बाईक पाहायला मिळते जी BM ग्रुप यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज टायगरचे उद्योगपती विष्णू शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबरीने बेस बॉलर मौलिक 11 मेघा वाघबीरच्या अगेन्स्ट विजयासाठी बनवायच्या 52 धावा. कसा असेल दुसरा डाव या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज IPLचा नामवंत समालोचक कुणाळजी दाते सर आणि त्यांच्यासोबत आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ समालोचक याच विभागातील भाऊ पाटील सरांना. थँक्यू. याच दरम्यान तुम्ही पाहतात सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या माध्यमातून संघ तुम्हाला पाहायला मिळतो हर्ष 11 डोंबिवली आणि त्या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक आपण पाहतोय अरविंदजी वत्रेकाका नांदिवलीचे इथे उपस्थित झालेत. तर अरविंदजी वत्रेकाका यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद करणजी काळन आणि धन्यवाद विघ्नेशजी मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकलात. अप्रतिम समालोचन आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतंय. TDPL मध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग चं शानदार असं पर्व 5वं पर्व सध्या तुम्ही पाहताय आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाचा सामना डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी. करा अथवा या स्पर्धेच्या बाहेर पडा अशी परिस्थिती दोन्ही टीमसाठी आहे आणि त्यामुळे एक सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. टार्गेट सेट झालाय 52 रनचं 51 धावा 8 फलंदाज बाद. रोहित भालेराव 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने अफलातून खेळ दाखवला. 34 धावांची खेळी त्याने साकारली. नक्कीच महत्वाचं म्हणजे एक सन्मानजनक स्कोर उभा केला. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 52 धावा फायटिंग स्कोर आहे. तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. हळूहळू सगळे स्टँड आता खचाखच भरलेले आहेत. आपलं सगळ्यांचं वैकुंठवासी हब मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणामध्ये हे निळजेच्या सदाबहार
लश ग्रीन आउटफील्ड असलेल्या क्रीडांगणावर सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये याच परिसरातले ज्येष्ठ समालोचक बाळूदादा पाटील आहेत आणि चर्चेमध्ये असतात नितीन काळन आणि बाळू पाटील. ही जोडी गेले कित्येक वर्ष तुम्ही यांचा आवाज या परिसरातल्या प्रत्येक स्पर्धांमध्ये ऐकलाय आणि त्याचमुळे ही जोडी चर्चेत आहेत. त्यातल्या त्यात करण काळन यांनी देखील गेल्या काही वर्षापासून कॉमेंट्री क्षेत्रामध्ये खूप चांगली छाप सोडली आहे. निवेदन क्षेत्रात खूप चांगली छाप सोडली आहे. पिंट्या जोशी यांची भूमिका आता बदलली आहे. ॲज अ क्रिकेटर नंतर आता कुठेतरी समालोचक आणि त्यानंतर एक स्कोरर मित्र म्हणून खूप चांगली कामगिरी ते पाहत आहेत. GTC वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि त्याचमुळे चर्चा आहे. जल्पेश भोईर, तेजस पाटील आणि सुशील पाटील यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. उद्योग क्षेत्रात जल्पेश यांनी देखील खूप चांगली कामगिरी घेतली आहे, भरारी घेतली आहे. तेजस पाटील देखील उद्योग क्षेत्रात आहेत आणि GTC ही वाहिनी सांभाळण्याचं काम सुशील आणि त्याचे सर्व सहकारी मित्र करतायत. विशाल निंगोट पहिले षटक टाकेल. विशाल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला कृष्णा गवळी. ओ पहिला चेंडू बॅक पडून पंच केला यावेळेला. डीप बंद क्षेत्ररक्षक येतो जोपर्यंत चेंडूला उचलतोय फेकी करतो. एकच धाव मिळते. खातं उघडलं त्यावेळेला राहुल कश्यप. आता स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. कृष्णा कश्यप आणि कृष्णा गवळी आणि राहुल कश्यपला आपण पाहू शकता. सलामीची जोडी. विशाल. ओ चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. पहिला खेळायचा प्रयत्न केला नंतर सोडून दिला चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. लक्ष जर विचार केला तर आपण 51-52 धावांचं लक्ष. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं तर मौलिक 11 वाघबिल संघाने चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच वाईट चिकून करतायत. अवंत हवेने भर धाव संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला श्रीराम फाउंडेशन संघाची 2. चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिठाफोरून क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतो यावेळेला. 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 3 धावा आपण पाहू शकता. कारण लक्ष जर विचार केला कुणालजी दाते सर तर 52 धावांचा आणि पूर्णपणे आपण दव देखील आपल्याला बघायला मिळतो मैदानावर. त्यामुळे चेंडू सातत्याने ओला देखील होतोय आणि चेंडूला सुकवण्याचं काम देखील खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. कृष्णा स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. थोडंसं अपील देखील केले गोलंदाजाने पण अपील करणं असावा गुणधर्म आहे खेळाडूचा आणि तो अपील केले त्याने. डॉट चेंडूची समाप्ती. करकस आजच्या दिवसातील आपण जर बघितले तर त्यानंतर अजून एक मॅच होईल. TDPL. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. बॅकफुटला कट केला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट देखील असं वाटतंय की झालंय की नाही. अन्यथा कदाचित बॅटर देखील इथं बाद झाला असता पण नसावा. 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. 4. हळूहळू आपण मित्र विजयाच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना श्रीराम फाउंडेशन हा संघ विशाल. हा चेंडू आपण पाहिले तर खूप चांगला होता यावेळेला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला. षटक संपतं यावेळेला. विशाल निगोडचं षटक खूप चांगलं राहिलं. या षटकात फक्त आणि फक्त त्याने आपण पाहिले तर 4 धावा दिल्या. कुणालजी दाते सर पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे विशालने दाखवून दिले. अप्रतिम गोलंदाजी केली. हो खरोखर अप्रतिम गोलंदाजी. ज्यावेळेला तुम्ही एक आयकॉन खेळाडू म्हणून कोणतीही मोठी स्पर्धा लीग फॉर्मॅट मध्ये खेळण्यासाठी येता आणि त्यातल्या त्यात TDPL मध्ये खेळण्यासाठी येतात तर तुम्हाला ते 100% कमिटमेंट देणं गरजेचं आहे. आणि 52 धावा मी मगाशीच म्हटलं ज्यावेळेला पहिला बॉल टाकायचा होता की हे जे लक्ष आहे चॅलेंजिंग हे लक्ष नाहीये. रोहित भालेरावने किडनीने ज्या पद्धतीने
खेळ केलाय हा महत्वाचा खेळ ठरू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा गवळी मैदानामध्ये दिल्ली सुपर सिरीज मध्ये त्याने वेगवान असं अर्धशतक ठोकलं होतं. नुकतंच कुरुक्षेत्रमध्ये देखील त्याने चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्यामुळे हा इन्फॉर्म बॅटर आहे तुळजापूरचा. दुसऱ्या बाजूला वर्तकनगर परिसरातील ठाणे परिसरातील राहुल कश्यप आहे. राहुल कश्यप आणि टीडीपीएलचं जवळचं नातं आहे. राहुल कश्यप टीडीपीएल मध्ये मागच्या काही पर्वांमध्ये खूप चांगला खेळत आलाय आणि तो विश्वास आहे घोडबंदरच्या कासारवडवलीच्या क्रीडांगणावर त्याच्या बॅटमधून नेहमीच चांगल्या धावा आल्यात आणि तो अनुभव घेऊन त्याला खेळ करावा लागेल. जीटीसी वर या स्पर्धेचं टेलिकास्ट आणि त्यातल्या त्यात जीटीसी प्रेझेंट्स तुम्ही पाहताय टीडीपीएलचं हे 5वं पर्व. मॅच चांगली रंगेल. जरी हळूहळू थंडीचा कडाका वाढतोय त्याच्यामध्ये गरमागरम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जे प्रेक्षक रात्रीच्या जेवणानंतर इथे उपस्थित झाले असतील डिनर नंतर त्यांना देखील नक्कीच मनमुराद आनंद लुटता येईल या मॅच मधून. असा हा सामना होईल याची आतापासूनच उत्कंठा आपल्याला लागली आहे, प्रेक्षकांना लागली आहे. त्यामुळे चर्चा आहे या स्पर्धेची. आणि तुमच्या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की जीटीसी संपर्क साधायचे एलईडी वॉल साठी देखील. चला तर जाऊया परत एक वेळा या क्रीडांगणावर जिथे महत्वपूर्ण सामना टीमची धावसंख्या 4. नक्कीच कोणालजी दाते सर ज्याप्रमाणे आपण विशालने गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी रवी बुंबकला करावी लागणार आहे. चेंडू ऑन साइडला खेचला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला यावेळेला थोडंसं फर्मलिंग झालंय जोपर्यंत चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत कारण एक धाव फार महत्वाची आहे. धावसंख्या 6 कारण लक्ष येते आपण 52 धावांचं श्रीराम फाउंडेशन समोर. मौलिक 11 वाघबिल संघाने धावा उभारल्यात 52 धावांचं लक्ष. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला कृष्णाला आपण पाहू शकता. कृष्णा आणि आपण त्याच्या समोर तितकाच चांगला गोलंदाज रवी बुंबकला आपण पाहू शकता. राईट ऑफ ओव्हर द मारा होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. प्रत्येक डॉट चेंडू इथे दबाव वाढवणारे आणि प्रत्येक डॉट चेंडू मात्र आपण मॅच मध्ये कमबॅक करणारे. पुढे गोलंदाजी मार्कवर रवी बुंबक देखील एक चांगला गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडला कृष्णा गवळीला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स फटका आपण सातत्याने खेळला जातो यावेळेला. रिव्हर्स फटका आपण जर म्हटलं ना कुणाला जाते तर लगेच तोबाद नाही लगेच ओव्हर. आणि ह्या वेळेला पॉवर प्ले मध्ये मी तर म्हणेन सिंगल डबल ना डॉट चेंडू जाण्यापेक्षा सिंगल डबल खूप चांगले आहेत आणि तशा प्रकारचा खेळ होत नाहीये. आणि कधी कधी तर हे जे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आहेत किंवा जे अत्याधुनिक फटके आहेत असं वाटतं की कधीतरी हे जे फटके आहेत हे पॅशन झालेले आहेत एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून. कारण पॅशन म्हटल्यानंतर सातत्याने तो क्रेज बदलतो. क्रिकेटमध्ये देखील तो क्रेज आलाय आणि याच्या अगोदर देखील व्यक्तिगत जीवनामध्ये देखील पॅशन साठी अनेक खेळाडू ओळखले जातात. परंतु आता क्रिकेटमध्ये हे सगळे फटके येतात. परंतु सध्या अपयश आलंय या बॅटरला. रवी बुंबक हा चेंडू वेल लेप केलाय. पंच वाईड चिखून करतायत. अवांततावेने भर धावसंख्या धावपल कधी 7 धावा आपण पाहू शकता. दोन्ही संघांसाठी आपण तर महत्वाची मॅच आहे. करो या मरोची मॅच आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व टिकून राहील. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. रवी बुंबक गोलंदाजी मार्कवर टाकला कृष्णा. ओ हवे ते चेंडू यावेळेला पण क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. प्रयत्न खूप चांगले केले पण यश आलं नाहीये. अवघडातील अवघड झेल तुम्हाला पकडणं फार गरजेचं आहे. कृष्णासारखा बॅटरचा झेल उडालता. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकाती 9 धावा. चांगली गोलंदाजी रवी बुंबकच्या माध्यमातून बघायला मिळते. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स केलेला फटका. रवी बुंबकला वाटलं की हा झेल व्हायला पाहिजे परंतु ज्या पद्धतीने हा झेल सोडलाय रवी नाराज आहे या खेळाडूंवर. त्याचं कारण आहे कारण हे जर झेल तुम्ही घेणार नाही या 52 रनच्या मॅच मध्ये तर मात्र सामना वाचवणं तेवढं कठीण आहे. आय थिंक अजय शेलार तिथे होता आणि त्याच्या हातातून हा झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस याच्यासाठी तर म्हटलं जातं. आणि तुम्ही झेल कोणाचा सोडला तर एका मोठ्या खेळाडूचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. कृष्णा गवळी खेळतोय. 7 बॉलमध्ये 6 धावा केल्या. 3 वेळा त्याने तो रिव्हर्स स्वीप त्याचबरोबर स्विच हिटचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याला अपयश आलंय. परंतु जास्तीत जास्त सातत्याने तुम्ही हे फटके मारता तर कधीतरी ते यश येतं. कदाचित सध्या आपण पाहतोय झेल सुटलाय त्याचा फायदा होईल का उचलेल का या सगळ्या गोष्टींनी त्याची चर्चा नक्की होईल या मॅच मध्ये. रवी बुंबक कृष्णा. ओ पुन्हा एकदा आपण आता कॉडबाईंचा अपील केलं जातंय. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद.
केलंय आणि हे सेलिब्रेशन पहा, कारण या अगोदरच्या बॉलवर झेल सुटला होता, 2 धावा आल्या होत्या, परंतु कमबॅक करून दिले वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबकने मॅच मध्ये परत आणले टीमला. मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा संघ, रवी शेठ खरत आणि मेघनाजी गोंधळे यांचा संघ आणि त्यातल्या त्यात आमचे जवळचे मित्र प्रेमभाऊ शेळके आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. कारण ऑलमोस्ट ज्या वेळेला रवी शेठ खरत यांच्या चिरंजीवाच्या म्हणजेच मौलिकच्या नावाने प्रवेश घेतला जातो अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये, त्यावेळेला प्रेम यांचं तेवढंच मोठं योगदान असतं, प्रेम शेळके यांचं जे वाघबीळचेच आहेत आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. टीमची धावसंख्या 9, एक फलंदाज बाद. श्रीराम फाउंडेशन 9 वर 1. रवी बुंबक या आधीच्या चेंडूवरती कुणालजी दाते सर आपण विकेट मिळाला असता, जीवदान मिळालं कृष्णाला, पण पुढच्या चेंडूवर तो बाद झालाय. हो चांगला चेंडू बॅकफुट गेला, स्क्वेअर कट केला, यावेळेला क्षेत्ररक्षक होता पण तिथे झाली चूक त्याच्याकडून आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये होतंय. 2 धावा मिळत आहेत, जिथे एकही धाव न जिथे 2 धावा मिळाल्यात. स्वराजने आपलं खातं उघडलंय, धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला दुहेरी अंकामध्ये 11 धावा. श्रीराम फाउंडेशन हा संघ 52 धावा चेस करताना यावेळेला खूप चांगली मॅच बघायला मिळते. कुणालजी दाते सर अप्रतिम मॅच बघायला मिळते प्रेक्षकांना. 11 धावा झाल्या, 2 ओव्हरचा खेळ संपला आणि आता हा जो बॉल आहे तो पाठलाग करतोय अजय शेलार याचा. मग अशी झेल सुटला, आता स्क्वेअर कट करत असताना तिथून बॉल निघाला पॉइंट मधून, तिथे 2 धावा आल्यात. 11 धावा. सो इम्पॅक्ट खेळाडूचा इशारा पंचांनी केलाय आणि जसं आपण चर्चा करतोय की अजय शेलारचा पाठलाग करतोय बॉल, त्यालाच इम्पॅक्ट केला आणि त्याच्या जागेवर सोहम पवार आलाय. हे घडतं क्रिकेटमध्ये, कधी कधी आपला दिवस नसतो फिल्डिंग मध्ये, कधी कधी बॅटिंग मध्ये, गोलंदाजी मध्ये. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. हा खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे आपल्याला देखील समजत नाही. त्याच्यामुळे या अद्भुत खेळाचे साक्षीदार आपण इथून पुढे 16 तारखेपर्यंत होणार आहोत. TDPL GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. हे षटक रवी बुंबकचं, या ओव्हरमध्ये 7 रन, विकेट देखील त्याने मिळवली आणि निरंतर स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचे फटके ज्या वेळेला मारले कृष्णाने त्याच्यामध्ये अपयश आलं. या बॉलवर तो झेल सुटला होता अजय शेलारकडून आणि त्याच्यानंतरच्याच बॉलवर त्याने विकेट घेतली, लेग कटर टाकत असताना. तर चांगले षटक. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा, फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 1. विशाल आलाय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता राहुल. इथे बघा ज्या चेंडूवरती आपण तर षटकार चौकार यायला पाहिजे तिथे कुणालजी दाते सर बघा विकेट मिळाला. हेच तर क्रिकेट आहे ना. राहुल कश्यप याची खेळण्याची शैली अशीच आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मारण्यासाठी जाणला जातो, परंतु हा जो हाफ ट्रॅकर होता हा रॉंग वन टाकला होता. बॉलवर बोट उलट्या बाजूने फिरवली होती आणि म्हणूनच बॉल मागच्या बाजूला फिरला, शॉट पडला आणि फाईन लेगला एक सोपा झेल, आश्चर्याचा धक्का देणारा झेल टिपला तिथे किडनीने रोहित भालेरावने. त्याच्याही चेहऱ्यावरती एक स्माइल पाहायला मिळाली, स्मित हास्य पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले, त्यावेळेला झेल ज्यावेळेला त्याने टिपला आणि विशाल निंगोट तेच सांगत होता ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, रॉंग वन, बॉलवर बोटे फिरवली, बॉल उलटा टाकला. आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या ज्यावेळेला तुम्ही बरोबर ओळखता त्यावेळेला ती चर्चा असते ऑन फील्ड किंवा ऑफ द फील्ड. कारण प्रेक्षकांना सगळं माहिती असतं, ही पब्लिक हे सब जानती आहे. आणि त्यातल्या त्या ज्यावेळेला तुम्ही 15 कॅमेऱ्याने टेलिकास्ट करतात त्यावेळेला जर तुमच्यासमोर असे अँगल्स येतात त्यावेळेला त्या छोट्या छोट्या गोष्टी, सूक्ष्म निरीक्षण खूप महत्वाचं ठरतं. आणि त्याच वेळेला जे उभरते आणखीन काही समालोचक असतील त्यांच्या माहितीसाठी त्याच वेळेला तुमच्या नावाची चर्चा आणि तुमच्या नावाची दखल घेतली जाते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. धावा झाल्यात 11, 2 फलंदाज बाद. विशाल निंगोटला यश प्राप्त झालंय कारण त्याने टाकला होता रॉंग वन, बॅक ऑफ द हँड आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त झाल्यानंतर दबाव बनवलाय सध्या तरी टीम श्रीराम फाउंडेशनवर. सूरज दुपकरला आपण आता प्रमोट केलं जात आहे. अजूनही आपण पाहिले तर 2 बॅटर बाकी आहेत. अजय तर एक BMW गाडी आहे 7999, तिच्यामध्ये थोडासा अडथळा येतो, त्यामुळे ती लगेच रिमूव्ह करायची आहे. कोणाची असेल खेळाडूंची किंवा मान्यवरांची थोडं सहकार्य करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सूरज दुधकरला मात्र प्रमोट केला होता पण तो जास्त वेळ मैदानावर थांबला, एक चेंडू खेळला आणि त्या चेंडूत त्याचा झेल देखील उडाला, तो झालाय बाद.
ला बॉल लागला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि विशाल निंगोटने दुसऱ्याच बॉलवर दुसरी विकेट मिळवली आहे. ही इज ऑन हॅट्रिक नाव. पहिल्या मॅच मध्ये थोडस या ग्राउंडला ऍडजस्ट करत असताना कठीण राहिलं होतं काम विशाल निंगोटसाठी, परंतु या मॅच मध्ये ग्राउंडला ऍडजस्ट केलं आणि त्याने स्वतःला ऍडजस्ट केलं या क्लायमॅटिक कंडिशन बरोबर. कारण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये आणि त्यातल्या त्यात तापमानामध्ये प्रचंड घट होत चालली आहे, थंडी हळूहळू पडते आणि आता त्याचमुळे हे जे क्रिकेट आहे इथून पुढे बदलेल. मग अशी खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख संकेत गुरव यांनी केला की लेदर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच गोलंदाज बॉलला कोरडं करतात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटर देखील तो बॉल कोरडा करण्याचा प्रयत्न करतात. हॅट्रिक होते का पाहायचं आणि TDPL ची पहिली हॅट्रिक झाली आहे. देणारा पुल केला आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये सोम पवार होता ज्याला रिप्लेस केलंय. इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये आणलाय अजय शेलारच्या जागेवर आणि त्याच्याकडे आता बॉल चाललाय. हा बॉल देखील मिश्किल आहे, हा पाठलाग करतोय या खेळाडूंचा. 3 विकेट, पहिली हॅट्रिक विशाल निंगोटच्या नावावर राहिली आहे. जितेश आला नवीन फलंदाज. 11ला 4 अशी परिस्थिती. 52च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम श्रीराम फाउंडेशनला. मगाशी ज्यावेळेला पहिला डाव सुरू होता त्यावेळेला आपण पाहिलं ओमी केनी 5 रन, प्रेम 1 रन, त्यानंतर करण धुळे 1 रन, 2 धावा केल्या होत्या अजय शेलारने, 6 धावा केल्या होत्या विशाल निंगोटने आयकॉन खेळाडू, त्यानंतर सूरज जोशी 1 रन. ज्यावेळेला हे फलंदाज आउट झाले त्यावेळेला डगआउट मध्ये शांतता निर्माण झाली. डगआउट मध्ये चेहरे प्रसन्न नव्हते, परंतु आता डगआउट मध्ये नक्की प्रसन्न चेहरे पाहायला मिळतील कारण विशाल निंगोटने भरपूर मोठं कमबॅक करून दिले. 11ला 4 टीम श्रीराम फाउंडेशन. मगाशी देखील आपण म्हणत होतो की विशाल निंगोट आला आणि तो विकेट इथून प्राप्त करतो आणि त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली. स्ट्राइक एंडला बॅटर आपण जितेशला पाहू शकता. ओ चांगला चेंडू, पुन्हा एकदा बोट फिरवल्या त्यावेळेला चेंडूवरनं काय गोलंदाजी केली जाते बघा कुणालजी दाते सर. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक का असतं हे दाखवून दिले विशाल निंगोटने. का आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलोय आणि आपल्यावरती विश्वास दाखवलाय पॅकर्सने आणि तो विश्वास सार्थ ठरवताना दिसतो इथे. पुणे विचार गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाले यावेळेला. काय कमबॅक आहे, जबरदस्त गोलंदाजी, पलट वार केला यावेळेला आपण पाहिले तर. आणि आपण पाहिलंय ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. रॉंग वन नंतर एक स्लोअर लेग ब्रेक आणि त्याच्यानंतर हा वेगवान बॉल, म्हणजे व्हेरिएशन, व्हरायटी होती या गोलंदाजीमध्ये. शेवटचा बॉल मेडन ओव्हर होईल का? नक्कीच काय गोलंदाजी केली, विकेट हॅट्रिक पूर्ण केली कुणालजी दाते सर. मेडन षटक देखील. जर गोलंदाजी आवडली असेल त्या गोलंदाजी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. आजचा दुसरा दिवस खऱ्या अर्थाने मी तर म्हणे या गोलंदाजाने गाजवले कुणालजी दाते सर. काल 3 विकेट मेडन पाहिली, आज हॅट्रिक मेडन पाहिली आपण या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय या TDPLच्या 5व्या पर्वामध्ये. परंतु ही जी स्पर्धा आहे जसजशी पुढे जाईल 24 मधून 12 टीम उरतील त्यावेळेला मात्र कुठेतरी फलंदाज देखील आपलं रंग आणि रूप दाखवण्याचा प्रयत्न या क्रीडांगणावर करतील. परंतु उद्या मला असा अजूनही विश्वास आहे की जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल बॅटर देखील येतील, जे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत ते देखील इथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. परंतु सध्या दबदबा बोलबाला गोलंदाजाचा राहिलाय. बघा पुन्हा एकदा सूचना करतोय 7999 ही 4 व्हीलर गाडी BMW आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गाड्यांना अडथळा येतो, त्यामुळे ती गाडी जरा रिमूव्ह करायची आहे प्लीज. 7999 BMW ती गाडी कोणाची असेल ती लगेच रिमूव्ह करायची आहे. हर्ष 11 डोंबिवली या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय अरविंदजी बत्रे काका नांदिवलीचे, इथे त्यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल रॉंग वर आणि त्याच्यावर विकेट, त्याच्यानंतर या दुसऱ्या बॉलवर विकेट. इथे देखील स्वतः धावत जाऊन झेल टिपला आणि
हा जो व्ह्यू होता अजय पाटील शॉर्ट बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, सोहम पवारने डीप मध्ये झेल टिपला, 3 विकेट. आणि त्याच्यानंतर काय बॉल फिरवले विशाल निंगोटने, ताता थैया नाचवलंय. 18 बॉलचा काही शिल्लक, 41 धावा करायचे आहेत. रवी बुंबक फुल टॉस होता ऑन साइडला, बॅटला स्वाइप केलंय, डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला 1 धाव तिथे मिळताना दिसेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. स्वराज म्हात्रे हा खेळाडू खूप महत्वाचा ठरेल. गोठीवर 11 या टीम साठी नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलाय, त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. जितेश मोठी देसाईचा जितेश मोठमोठे षटकार मारण्यासाठी जाणला जातो. धिप्पाड उंचपुरा असा खेळाडू. 12 धावा, 4 फलंदाज बाद, 17 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण. बॅटची कडा, फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का दिलाय, 5वा फलंदाज गारद केलाय टीमने. आणि सध्या मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा संघ फ्रंट सीटवर आहे आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन खूपच चांगली गोलंदाजी करत असताना दबाव टाकतोय. फलंदाज बाद. आणि संघ बांधत असताना आपण ज्यांच्या ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, प्रेम असेल, सचिन असतील, त्यातल्या त्यात मेघनाथ दादा असतील आणि रवी शेठ घरत यांच्या जवळचं व्यक्तिमत्व जॉन्टी यांचं देखील योगदान नेहमीच असतं ज्यावेळेला हे सगळे खेळाडू येतात स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. बॅकफुटला जात असताना कडक पंच, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वराज म्हात्रेच्या पॅट मधून पहिला चौकार. तिथे स्थिर आहे आणि कडक स्वागत केलंय. वेलकम टू न्यूजे असंच म्हटलं या शॉटने रवी बुंबकला स्वराजने. आणि 17-5 अशी परिस्थिती आहे. शुभम स्ट्रायकर या टीमचे संघ मालक शुभम नाईक यांचे इथे आगमन झालंय. वेलकम शुभम.
चेंज ऑफ पेस, गती काढली आणि इथे गती काढल्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातात गेला, त्याच्यामुळे 6वी विकेट गमावली आहे. स्वराजने जो पंच मारला त्याच्यानंतर मात्र इथे बॉक्सिंग पंच दिलाय गोलंदाजाने. रवी बुंबकने आउट केले स्वराजला. काय 12 बॉल मध्ये 34 हे समीकरण 34 फ्रॉम 12. नक्कीच सर, आता आपण 17च्या सरसने धावा करायचा. मॅच संपली नाही, कारण महेंद्र मागेसारखा अजूनही वेल फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिला जातो तो अजूनही आहे. पण आता त्याला किती स्ट्राईक भेटते आणि किती लवकर तो स्ट्राईक करतो हे फार महत्वाचं असणार आहे कुणालजी दाते सर. आणि हा जो मॅनहॅटन ग्राफ आहे TDPLचा त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय श्रीराम फाउंडेशन ने कशा पद्धतीने विकेट्स गमावले. ते जे तिसरं षटक आहे तिथे पहा WWW, याचा अर्थ काय, ही कुठली वेबसाईट नाहीये, हे लगातार 3 पडलेले विकेट आहेत आणि त्याचमुळे त्या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नाहीये. तिथे कुठला टॉवरच बनलेला नाहीये. खर्च वाचवलाय सिमेंटचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा, GTCचा. परंतु या सगळ्या गोष्टी सोडत असताना आता परत जाऊया मैदानामध्ये. 12 बॉल 34 धावा हे समीकरण. कमी गतीने टाकलेला बॉल ओव्हर द बॉलर रेट समोर मारलाय, फटका, तिथे फिल्डर आहे, बॅकअप मिळेल. एकच धाव मिळताना दिसेल. आता महेंद्र मागेने सांगितलं की स्ट्राईक माझ्याकडे राहू दे. 11 बॉल मध्ये 33 धावा. प्रत्येक बॉल गणिक 3 धावांचं समीकरण आहे. जर ही मॅच श्रीराम फाउंडेशनने जिंकली तर आपण पाहिलं तर रोहन ठाकूर यांच्याकडनं 10,000 रुपये आणि पवन पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज टीमला दिलं जाईल. धन्यवाद. शिवम पांडे बिट्टू हा गोलंदाजीसाठी आलाय. प्रेम होता डीप मध्ये, त्याने बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न केला होता. हँडसम खेळाडू आहेत. पण पाहिले विवेक शेलार, प्रेम हे खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतात त्यांच्या खेळासाठी आणि त्यातल्या त्यात त्यांच्या स्टाईलसाठी. तसाच दिल्लीमध्ये जाल तर तुम्ही तिथे प्रिन्स हँडसम तुम्हाला पाहायला मिळतो. चला तर जाऊया परत एक वेळा मॅचकडे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. बोल तयार. महेंद्र मागेच्या समोर बॉलला फिरवलंय. लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर निघाला. बैठक मारण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच डॉट बॉल येतोय. महेंद्र मात्रे आता स्वतःशीच बोलतोय. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःशी बोलणं. काय चुका तुमच्याकडून घडतात त्या चुका परत होणार नाहीत याची शहानिशा करणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महेंद्र मागे तेच सांगतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण
कारण सध्या दवाचा परिणाम आणि तो प्रमाण थोडंसं वाढलंय खेळपट्टीच्या आजूबाजूला ग्राउंडवर, त्याच्यामुळे ज्यावेळेला थ्रो कराल त्यावेळेला गोलंदाजाच्या हातात करा, कारण फेअर क्रिकेट झालं पाहिजे, फेअर गेम आहे सगळ्यांसाठी, हे नियम सारखे आहेत. काल देखील याची अनाउन्समेंट झाली आहे, याची माहिती नुकतीच मला मिळाली, काल मी नव्हतो, म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 बॉलमध्ये 33 धावा, कारण कोणावर अन्याय होणार नाही, TDPL आहे. कारण फ्रँचायझीज किंवा जे संघ मालक आहेत ते इन्व्हेस्ट करतात या खेळाडूंवर, नाव नक्की होतं त्यांचं, परंतु शेवटी क्रिकेटला प्रमोट करणं आणि क्रिकेटचं डेव्हलपमेंट याच्यासाठी ते पुढे येत असतात आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा आहे आणि त्यातल्या त्यात खेळाडूंना हे व्यासपीठ मिळतं. 10 बॉल 33 धावा, गोलंदाज परत एक वेळा तयार. शिवम पांडे पुढे टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल जाईल आकाशाला, गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. सामना जिंकला तर रोहन ठाकूर यांच्याकडनं 10,000 रुपये आणि पवन पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, म्हणजे जवळजवळ 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कुणाल सर जरी मॅच जिंकली तर. काय हेलिकॉप्टर फटका होता, ऍक्शन रिप्ले, ओ लाजवाब फटका. खेळता क्षणी माहित होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वेल फिनिशर ऑफ भिवंडी असंच म्हणत नाही महेंद्र बागेला, आडनाव जरी मागे असलं तरी बॉल पुढे मारतो. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा मिळाल्यात, 9 चेंडू आणि 27 धावा, 4 षटकार मारायचे पुढच्या 9 बॉल मध्ये. जोपर्यंत महेंद्र मागे विजय आणि पराभवातलं अंतर जर कोण असेल तर भिंतीसारखा उभा असलेला महेंद्र मागे असू शकतो, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये, एकच षटकार आलाय. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 9 चेंडू 27 धावा, राऊंड विकेट नेला तर बिट्टू. शिवम पांडे ऑन साइडला बॉल चांगला फिरवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करताना दिसेल का हा प्रश्न आहे. एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, टाळ्या हळू वाजतायत प्रेक्षकांकडून. 2 धावा मिळतील आता, करायच्या आहेत येणाऱ्या 8 बॉल मध्ये धावा 25. नक्कीच कुणालजी दाते सर, बघा पुरस्कर्ते देखील आले, त्यांनी देखील खेळाडूंचं मनोबल वाढवलंय, पारितोषिक लावलंय, जबरदस्त मॅच बघायला मिळते. आणि महेंद्र मागे ना हार मानायला तयार नाहीये, जोपर्यंत तो सांगतो मी मैदानात येतो तोपर्यंत मी सामना संपवेलच अशी आशा धरून त्यांनी पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवले कुणालजी दाते सर. हो नक्कीच, आणि या मॅच मध्ये पहा हे प्रेक्षक, मी मगाशी देखील उल्लेख केला की हळूहळू थंडीचा कडाका वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये स्वेटर, मफलर, टोपी, कॅप या सगळ्या गोष्टी घेऊन हे प्रेक्षक रात्रीच्या डिनर नंतर ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात, कारण यांच्यामुळे ही स्पर्धा आहे, यांच्यामुळे आपण असं आयोजन करू शकतो. नाव बॅक टू क्रिकेट. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 बॉल मध्ये 25. काहींनी आपले कॅमेराचे लेन्स देखील सुरू केलेत, कारण त्यांना असे सामने पाहायचे आहेत, कैद करून ठेवायचे आहेत त्यांच्या मेमरी कार्ड मध्ये. पुढे टाकलाय परत हेलिकॉप्टर, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, तोच चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात, हा येतोय षटकार. 1 2 3 4 यहां भी होगा वहां भी. साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुषारजी खुडाळकर साहेबांचे आगमन झाले, डायगरचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि दॉर्लीचे सागर रसाळ यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कुणाल सर. कडक बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते, लाजवाब खेळ सध्या पाहायला मिळतोय. महेंद्र मागेचा आणखीन एक लाजवाब हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला आणि तो लँड झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेंद्र मागे मारतोय पुढे, ओह काय फलंदाजी आहे. 2 हेलिकॉप्टर आणि दोन्ही हेलिकॉप्टर बॉल गहाळ झालेत. नक्कीच कुणालजी दाते सर, मॅच मध्ये कमबॅक केले श्रीराम फाउंडेशनने, जबरदस्त. महेंद्र मागे ना आला आणि त्याने आक्रमणाला सुरुवात केली. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा करायच्या येणाऱ्या 7 बॉल मध्ये हा बॉल खूप महत्वाचा आहे. आता हाच प्रश्न आहे, पिंट्या जोशी आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे सिंगल साठी जाईल का, स्ट्राईक ठेवेल का, किंवा एखादा मोठा फटका मारेल का. आता हे सगळे प्रश्न प्रेक्षकांना देखील भेडसावत असतील, कारण हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. मागे काय करतोय, मागे पुढे मारतोय, ऑन साइडला बैठक, डीप मध्ये फिल्डर आहे, एकदा मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच करणार नाही मागे, कारण त्याला स्ट्राईक पाहिजे. ओव्हर संपली आहे, आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडू मध्ये 18 धावा. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं पहिला बॉल टाकायच्या अगोदर 52 धावा हे जे लक्ष्य आहे. आज सामना तुम्हाला पैसा वसूल सामना पाहायला मिळेल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा GTC प्रेझेंट्स TDPL सीझन 5.
बक्षिसांचा वर्षाव बघायला इथे बाळू पडेल. नक्कीच नक्कीच नितीन, जबरदस्त पारितोषिक लावलेलं आणि तेवढी चांगली बॅटिंग देखील करतोय महेंद्र मागे. जबरदस्त बॅटिंग करतोय, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. आणि काय TDPL मध्ये माझी निवड झाली ते देखील तो साध्य ठरवतोय. आणि TDPL सीझन 5 पूर्णपणे आपल्या बॅटने गाजवतोय, एन्जॉय करतोय. जे प्रेक्षक आले स्वतः देखील एन्जॉय करतोय, प्रेक्षकांना देखील आनंद देतोय. आता विपक्षी संघाला मात्र थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्यायला लावतो तो. कारण महेंद्र मागेने स्ट्राईक ठेवली आहे. येणारे 6 चेंडू 18ची गरज आहे. कुणालजी दाते सर. महेंद्र मागे खूप चांगली बॅटिंग करत असताना 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 धावा. परंतु एक नजर टाकूया मागच्या ओव्हरच्या त्या काही षटकारांवर. काय फलंदाजी केली होती महेंद्र मागेने. हाच तो खेळाडू जो सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतो. आणि हे होते ते षटकार. हेलिकॉप्टर, बॅट कशी फिरली आणि बॉल कुठे चाललाय. हे दोन्ही जे बॉल पाठवलेत वाईडिश लॉंग ऑनला समोरच्या गावात गेलेत. ज्या पद्धतीने ही फलंदाजी केली, बॉटम हँडचा वापर पा, ताकद, नजाकत आणि टायमिंग, मनगटातली ताकद झोकणारे हे फटके आहेत. आणि फटका मारल्यानंतर हे दृश्य पहा त्याच्या चेहऱ्यावर. आणि त्यातल्या त्यात बिट्टूचा चेहरा पहा. बिट्टू हात, दोन्ही हात ते जोडले गेले. याचं कारण आहे महेंद्र मागेने 2 तडाके चांगले मारलेत. 6 बॉल 18 धावा. 3 मारायचे अजूनही महेंद्र मागेला. आता एंड चेंज झालाय. फार एंड कडून गोलंदाजी होईल. कोळेगाव एंड कडून गोलंदाजी ते केली जाईल. 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना तुमच्या समोर रंगत असताना नसीब खान, नसीब मोहम्मद खान उमऱ्याचा खेळाडू आहे. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. फर्स्ट बॉल मागे समोर, मागेने उडवलाय. ओहो, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक डायगर पोलीस स्टेशन च्या दिशेने हा येतोय षटकार. जरा किसमें कितना है दम ते सांगतोय महेंद्र मागे. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. आणि समोर जसा आला नसीब खान, मोहम्मद नसीब खान, त्याच्या विरुद्ध हा फटका पा. बैठक मागचा पाय वाकवला, खाली पडला, धडपडला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्सिमम साठी TDPL सिक्सर. या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. कधी कधी माणसाचा सिक्स सेन्स सांगून जातो. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 52 धावा या ज्या धावा आहेत, हा सामना चांगला रंगेल, शेवटपर्यंत जाईल. आणि तसंच झालंय. त्याचं कारण आहे विकेट्स लवकर आल्या तरी देखील मैदानामध्ये महेंद्र मागे अडून राहिला. मी मगाशी देखील उल्लेख केला होता विजय आणि पराभवामधली जर कोणती भिंत असेल तर ती महेंद्र मागे आहे. कारण महेंद्र मागेने बाली ट्रॉफी मध्ये देखील असाच खेळ केला होता. अल्ताफ बाली हे देखील या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून काम करतायत. आणि सध्या जे टेन्शन होतं ते कमी झालंय. डगआउट मध्ये कृष्णा गवळी यांनी सर्व खेळाडू टाळ्या वाजवतायत महेंद्र मागेच्या खेळासाठी आणि स्माइली फेसेस दिसतात. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. हा सामना कमालीचा रंगेल. 5 बॉल 12 धावा. इथूनही कमबॅक करण्याची संधी आहे मौलिक 11 मेगा वाघबेळकडे. एखादी विकेट आली मॅच मध्ये ते देखील येतील, कारण शेवटी दोलायमान सामना असतो. आणि आता या मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, थंडीमध्ये कडाक्याची गरमी निर्माण करणारा सामना. आणि आता एक फॉरवर्ड शॉट लेग ठेवलाय. त्याचं कारण आहे दबाव टाकायचा आहे. करण धुळे फॉरवर्ड शॉट लेगला सर्वाधिक धोकादायक जागा असते क्रिकेटमध्ये. आणि त्याच गोष्टींची चर्चा तिथे अंपायर करत असताना, त्यातल्या त्यात तुम्हाला बोलायचं नसतं, तिथे थांबत असताना तुमची सावली पडता कामा नये, चर्चा होता कामा नये. आणि आता तो तयार, बॉलर तयार. 5-12 लेग ब्रेकचा प्रयत्न, बॅकफुटला जात असताना कव्हर्सला उडवला फिल्डर आहे. आली आहे विकेट. आणि आता डान्स सुरू आहे सध्या करण धुळेचा. डीप मध्ये झेल टिपलाय रवी बुंबकने. फलंदाज महेंद्र मागे आउट.
एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये महेंद्र मागेसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण चांगला खेळला हा खेळाडू, मनोरंजन केलंय तुमचं. परंतु शेवटी पहा, स्लोअर वन बॉल होता, जसा बॉल आतमध्ये आला तसा कव्हर्सला खेळला आणि डीप मध्ये फिल्डरच्या हातात मारला. हे घडतं आणि त्यानंतर डान्स पहा, करण धुळेचा हा डान्स चर्चेमध्ये राहील आणि त्यातल्या त्यात विकेट आली. फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डर ठेवला, दबाव टाकला आणि म्हणूनच ऑफसाईडला बॉल मारला. ऍक्शन रिप्ले थांबला, ऑफसाईडला बॉल मारला आणि कव्हर्सला एक चांगला झेल टिपलाय. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आणि सामना पुन्हा एकदा टर्न झालाय. आता नवीन बॅटर येतो, यावेळेला आपण पाहू शकता रोनक आलाय. रोनक पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. सामना संपला नाही, अजूनही 2 षटकार मारले तर विजय होऊ शकतोय. यावेळेला आपण पाहिले तर श्रीराम फाउंडेशन संघ, पण गोलंदाज मात्र तितका चालाक आहे. षटकार आल्यानंतर देखील त्याने महेंद्र मागेचा विकेट मिळवला. कुणालजी दाते सर, आणि या सर्व गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की विकेट पाहिजे, विकेट जर आली तर तुम्ही मॅच मध्ये याल. विकेट घेतली, महेंद्र मागेची घेतली आणि आता संपूर्ण जबाबदारी रोनक वैजवानी त्याचबरोबर नरेंद्रवर असेल. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये परत येतील श्रीराम फाउंडेशन आणि ते करावं लागेल. 7 विकेट गेलेले आहेत. 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय रोनक वजे. परत एक वेळा कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे करण धुळेला बॉल लागला. रनआउटची संधी आणि इथे विकेट मिळू शकते का, हा प्रश्न आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, याची रील बनेल, कारण फट्टेसे हेड शॉट पबजी नक्कीच खेळले असतील अनेक जे पबजीचे चाहते आहेत. कारण ज्यावेळेला लॉकडाऊन लागला भारतामध्ये सगळ्यात जास्त फेमस गेम जर कुठला होता तर तो पबजी होता. आणि इथे करण धुळेचा फट्टेसे हेड शॉट पाहायला मिळाला बॅटर कडून. शेवटी आता ही कहाणी बदलू शकते. रनआउट जर विकेट मिळाली तर नक्की हा जो हेड शॉट होता याची रील नक्की बनेल GTC वर. स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी होती. अंडरआर्म थ्रो केला परंतु तोपर्यंत आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये पाहायला मिळाला. आता 3 बॉलचा काही शिल्लक आहे, 11 धावा. तर मॅच जिंकली तर नक्कीच सुशांत मुकदम जे कासरवाडी त्यांच्याकडे 5,000 रुपये कॅश प्राइस दिलं जाईल. 3 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. इथूनही नरेंद्रकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, त्याच्याकडे ताकद आहे आणि तो सध्या बॉल चेक करतोय, बॅटवर बाउन्स चेक करतोय, बॉलवर किती ताकद लावल्यानंतर बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो हे चेक करतोय. हा नॉट आउटचा निर्णय आला होता पंचांकडून. बॅट ग्राउंडिंग करत असताना रोनक वजे पाहायला मिळाला. 3 चेंडू 11 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. स्तब्ध झालेत प्रेक्षक. गोलंदाज तयार. परत एक वेळा कमी गतीने टाकलाय बॉल, चाललाय मागे गोलंदाजाच्या. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल आणि 2 धावा कंप्लीट होतील. आता 2 चेंडू आणि 9 धावा. 8वा गॉडसन कीका. असंच काही ते समीकरण होतं आणि त्यांनी तो सामना फिरवला होता, जिंकून दिला होता. हेच ते ग्राउंड होतं, हीच ती स्पर्धा होती 4थ्या पर्वामध्ये. आणि याच क्रीडांगणावर आता 2 चेंडू मध्ये 9 धावा करायच्या आहेत नरेंद्रला आणि टीम श्रीराम फाउंडेशनला. व्हॉट अ मॅच. महेंद्र मागेची विकेट आली आणि तिथून या सामन्याला कलाटणी आली. परंतु इथेही जर तुम्ही या बॉलवर 2 धावा घेतल्या तर शेवटच्या बॉलवर षटकार मारला तर सामना टाय होऊ शकतो आणि सुपर ओव्हर होईल. त्याच्यामुळे या बॉलची कहाणी खूप महत्वाची आहे. या बॉलवर कमीत कमी 2 धावा तर पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्याच वेळेला तुम्ही शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष दाखवू शकता. आणि त्याचमुळे हे जे सगळे खेळाडू आहेत ते एकमेकांची चर्चा करतात, ते सांगतात 2 धावा कमीत कमी थांबवा. हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर हा बॉल तुम्हाला देईल. शेवटचे 2 बॉल. 2 बॉल मध्ये धावा करायच्यात 9. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल सामना प्रेक्षकांसाठी. परत एक वेळा लेग ब्रेक आणि उडवलाय बॉल सीमा पार. नरेंद्र सांगतोय मला 2 धावांनी फरक पडत नाही. आपला फटका 440 वोल्टचा झटका, बॉल सीमा पार, नरेंद्रचा षटकार. आणि आता समीकरण आहे 1 बॉल 3 धावा. म्हणून मी उल्लेख केला होता गॉडसन कीकाला आठवा. हेच ते ग्राउंड आहे, असाच तो सामना होता आणि ती देखील रात्र अशीच होती. व्हॉट अ मॅच.
नक्कीच संघ मालक रोशन ठाकूर आणि प्रजेश ठाकूर यांच्याकडनं मॅच जिंकली तर जे संघ मालक आहेत रोशनजी ठाकूर आणि प्रजेश ठाकूर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पैसा वसूल सामना 5व पर्व TDPL चं आणि याच्यासाठी तर ही स्पर्धा जाणली जाते. नरेंद्रच्या बॅट मधून हा सिक्सर, काय पुलचा फटका उडवलाय त्याने. मिड विकेटच्या कॅप मध्ये 6 धावा वसूल केल्यात आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे धावा करायचे 3, 2 केल्या तर सामना टाय, सुपर ओव्हर होईल. हे समीकरण आहे. म्हणूनच कृष्णा गवळी गेलाय नरेंद्रकडे, रौनक वजेकडे. त्यांना सांगितलंय, कान मंत्र दिला जातोय. कारण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळता तुमच्याकडे तो अनुभव असतो आणि तो अनुभव पणाला लावण्याची गरज आहे. टेन्शन वाढलंय, सगळे खेळाडू महेंद्र मागे बरोबर उभे झालेत त्या डगआउट मध्ये. कारण हा जो सामना आहे डू ऑर डाय मॅच आहे. इथे जर हारलात अजून 365 दिवस वाट पाहावी लागेल. तेजस पाटील यांच्या आयोजनाची, जल्पेश भोईर यांच्या आयोजनाची, सुशील पाटील यांच्या आयोजनाची, म्हणजेच या TDPL ची. 1 बॉल 3 धावा, व्हॉट अ मॅच. प्रेक्षक पहा, प्रेक्षक आतुरतेने वाटच पाहत होते या सामन्याची की कधी हा सामना आमच्या समोर येतोय. डू ऑर डाय मॅच मध्ये स्वेटर, मफलर आणि त्यातल्या त्यात जॅकेट घेऊन हे सर्व खेळाडू आलेत. थंडी आता या सगळ्यांची गेली आहे. 1 बॉल 3 धावा हे समीकरण असेल. आणि मित्रांनो, प्रेक्षक मायबाप, तुम्हाला हा सामना आवडला असेल तर दोन्ही टीमला समर्थन द्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. पैसा वसूल मॅच रंगत असताना 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. नरेंद्र समोर उभा आहे आणि समोर गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे. मोहम्मद नसीब खान हा सामना वाचवेल का आपल्या टीम साठी. गतीमध्ये परिवर्तन त्याने खूप चांगल्या पद्धतीने केलंय. सर्व प्रेक्षक आता उभे झालेत आपल्या जागेवर. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये धावा करायच्या 3, 2 धावा जर झाल्या सामना सुपर ओव्हर मध्ये खेळला जाईल. टाय ब्रेकर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. सामना बरोबरी सुटला, टाय झाला, सुपर ओव्हर. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम असं आयोजन, दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व 5व. नरेंद्रच्या बॅट मधून तो षटकार आला, कहाणी बदलली या मॅचची. मला असं वाटलं की नरेंद्र 2 धावांसाठी जाईल, परंतु त्याने सांगितलं मला 2 नाही, मला 6 धावा पाहिजेत. आता या मॅचची कहाणी. शेवटचा बॉल, एका बॉल मध्ये 3 धावा. यावेळेला बॅटची कडा, थर्ड मॅन नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. श्रीराम फाउंडेशन, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम फाउंडेशन ने हा सामना शेवटच्या बॉलवर इथे जिंकलेला आहे. अभिनंदन टीम श्रीराम फाउंडेशन. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट महेंद्र मागेनी चांगला खेळ केला, परंतु नरेंद्र ठरलाय या मॅचचा हिरो. कारण नरेंद्रने हा सामना ऐन मोक्याच्या क्षणी समाप्त केलाय आणि या मॅच मधून नक्की सुपर 12 च्या दिशेने कुठेतरी आशा पल्लवित केल्यात श्रीराम फाउंडेशनच्या. कुणालजी दाते सर बघा, या आधीच आम्हाला पिंट्या सांगितलं गली आणि थर्डमॅनच्या मधनं चेंडू जाईल आणि तिथूनच तो चेंडू निघून गेला. जबरदस्त मॅच. नाही बाळू पाटील, मला मोठा गावची मॅच आठवली. स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषक. 1 बॉल 4 आणि किरण पाटीलचा तो चौकार थर्डमॅनलाच गेला होता. हाही थर्डमॅनलाच गेलाय. अरे यारो का तो यार हूं. कॅश प्राइज आहे आमच्याकडे. जे 1000 जमे होते ते आम्ही देतोय लगेचच. रोहन ठाकूर यांच्याकडे जे 1000 रुपये होते महेंद्र मागेसाठी ते आम्ही लगेच देणार आहोत. सुशांत मुकादम यांच्याकडे टीम साठी. महेंद्र मागे याने काय खेळ दाखवला. तरी आपण इथे नरेंद्रला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असू तरी देखील महेंद्र मागे हा खेळाडू खरोखर महत्वाचा होता. याने जे 3 षटकार मारलेत ना, पाहूया त्याची एक झलक. या 3 षटकाराने सामना बदलला. हा हेलिकॉप्टर लॉंग ऑनला 6 धावा आणि तिथून मी म्हटलं होतं 8वा ती बाली ट्रॉफी. हा हेलिकॉप्टर हा देखील लॉंग ऑनला. आणि त्याच्या नंतरचा जो षटकार होता महेंद्रचा, हा बैठक षटकार समोर मारला होता दुसऱ्या एंडला. टायगर पोलीस स्टेशनला बॉल गेला होता आणि तिथून ही कहाणी बदलली. परंतु हा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, नो डाऊट आपण महेंद्रच्या नावाचाही उल्लेख केला, परंतु शेवटी नरेंद्रने तो षटकार मारला आणि शेवटी तो चौकार आला. आणि त्याच्यानंतर श्रीराम फाउंडेशन, राम ठाकूर सर
म्हणजेच यांचा संघ इथे जिंकला आणि तो विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. आता कुठेही वेळ न दवळता जाऊया आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर रोहन ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे महेंद्र मागेसाठी, ते आम्ही लगेचच देतोय. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आम्ही लगेच देणार आहोत, जे आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत टायगरचे. सुशांत मुकादम यांच्याकडनं महेंद्रसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कासरवाडीचे सुशांत मुकादम. मौलिक वेगा पाकविलचे पुरस्कर्ते मेघादादा गोंडले आपण यायचे, आपल्या इथे सत्कार होईल. नरेंद्रसाठी 3000 रुपये. सुशांत मुकादम कासरवाडीचे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. सुशांत दादा आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नरेंद्र या, नरेंद्र आपल्यासाठी प्रदेश ठाकूर आणि रोशन ठाकूर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे महेंद्र मागेसाठी. विशाल निगोड आपण यायचे, जे गोलंदाज आहे तुमच्यासाठी सुद्धा 500 रुपये. अरविंदजी वत्रे काका